रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 2023 जानेवारी 2023 नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी या विषयावर म्हणजे महानाट्य या विषयावर संवाद साधण्याचा हा खरं तर योग आलेला आहे. माननीय गोपाळ पाटील साहेब असतील, आमचे कायमस्वरूपी मार्गदर्शक जातेगावकर काका असतील, आपण सगळेच भूषण असेल, वर्षा असतील, घनश्याम असतील, धीरज असतील, आपण सगळेच जानेवारी 2023 मध्ये खरं तर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते आणि नाशिककरांनी उदंड असा प्रतिसाद या महानाट्याला दिला होता. आपण सगळ्यांनी त्यावेळी हा थरार, याची देही याची रुळा अनुभवला होता. म्हणजे त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर असेल, मग नाशिक असेल, नाशिक नंतर कोल्हापूर, कराड, मग भोसरी, हडपसर असा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. म्हणजे मगाशी पाटील साहेब जरी म्हणाले की व्यस्तता आहे, तरी राजकीय व्यस्तता एका बाजूला, पण त्या पलीकडे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट हा संस्कार पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही नक्की कुणाचा वसा आणि वारसा सांगतो आणि तो का सांगतो हे जर पुढच्या पिढीला सांगितलं नाही तर मग त्या दिशाहीन विकासाला काहीच अर्थ राहत नाही. आणि मला वाटतं की गोपाळ पाटील साहेबांचा हा जो दोन गोष्टी एकत्रित या संस्काराचा एक मध्यबिंदू शोधण्याचा जो प्रयत्न, तो खरंच कौतुकास्पद. कारण एकीकडे विकास म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण शाश्वत शेतीकडे जात नाही, जोपर्यंत विषमुक्त शेतीकडे जात नाही, म्हणजे भटिंडावरून येणारी ट्रेन जेव्हा कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते, जेव्हा आपण ती ट्रेन बघतो तेव्हा आपल्याला कळतं किंवा वारंवार कॅन्सर रुग्णालयांची जी मागणी होते आणि जवळपास घरटी आता पेशंट कोणी ना कोणी ओळखीचा, कोणी ना कोणी, जे 25, 30, 50 वर्षांपूर्वी परिस्थिती होती की खूप रेअर होतं ऐकायला, पण आता मात्र अगदी घरटी ऐकायला मिळतं. आणि या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा संस्कार गोपाळ पाटील साहेब जो करतात त्यांच्याशी असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे. जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे. आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे. म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीचं फंड रेझिंगचं याला एक फार महत्वाचं कॉज आहे. विषमुक्त शेतीचं, शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराचं याला एक फार मोठं एक अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की 2023 साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं 2023 साली, तसंच पुन्हा हे योगदान द्या. कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल. आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहू. दिनांक 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान गिरावे जिथे झालं होतं आपलं महानाट्य, त्याच ठिकाणी महानाट्याचे प्रयोग याही वेळी असणार आहेत 30 एप्रिल ते 5 मे. आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असतील तर बोलू. बीडच्या एसपींच्या निर्णयाचं मी मनापासून खरं तर कौतुक करेन. एक अत्यंत स्तुत्य असं पाऊल त्यांनी उचललं, पण हे पाऊल उचलायला जी पार्श्वभूमी कारणीभूत आहे ही खरोखर चिंताजनक आहे. ही सगळ्याच ठिकाणची चिंताजनक आहे. म्हणजे अगदी तुम्ही फक्त बीडचा उल्लेख करताय, पण गेल्या 4-5 दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये दानेवाडीमध्ये जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अवघ्या 18 वर्षाच्या तरुणाचा ज्या निर्घृण पद्धतीनं खून करण्यात आलेला आहे. आणि अजूनही पोलीस यंत्रणेकडून तेवढी तपासाची जी चक्र आहेत तेवढ्या वेगाने फिरत नाहीत असा नातेवाईकांचाही आरोप त्यामध्ये येतोय. जर आपण दानेवाडीची घटना जर पाहिली असेल तर दानेवाडीच्या घटनेमध्ये अत्यंत निर्घृण पद्धतीनं अवघ्या 18 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे. आणि नातेवाईकांची ही संतप्त ही तक्रार आहे की तपासाची चक्र तितक्या वेगाने फिरत नाहीयेत. एकूणच
या सगळ्या घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या, व्यथित करणाऱ्या आहेत आणि याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. व्हिडिओ नीट पाहिला नाही पूर्णपणे. त्यामध्ये असं होतं की मालिकेमध्ये काही दबाव असतात, SNP असते, स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस असतात. आता तुम्ही न्यूज चॅनलवर एखादा ऍक्सिडेंटची जर बातमी दाखवायची असली किंवा एखाद्या हत्येची बातमी दाखवली, तर जो डिसीज्ड असतो त्याचा चेहरा ब्लर केला जातो, जो रक्त असतं ते ब्लर केलं जातं. का तर आपल्याला SNP फॉलो करावे लागतात. हे टेलिव्हिजनचे नियम आहेत आणि त्यानुसार टेलिव्हिजनच्या नियमामध्ये मालिकेमध्ये या गोष्टी दाखवताना काही मर्यादा होत्या. तर हे फक्त त्यामध्ये सांगितलं. दाखवायचं होतं आणि दाखवता आलं नाही. याच्यामध्ये SNPचा एक फार महत्वाची भूमिका होती. आणि गेल्या वेळी तुम्ही महानाट्य पाहिलं असेल. जो बलिदानाचा प्रसंग, या बलिदानाच्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक फार वेगळा आहे. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये यामध्ये कुठेही केवळ धार्मिक भावनेतून बघण्यापेक्षा तुम्ही जागतिक एका याच्यातून बघितलं तर जगाच्या इतिहासात असं एकही उदाहरण नाही. हे बलिदान छत्रपती संभाजी महाराजांचं इतकं मोठ्या पातळीवर आहे की या बलिदानानं दिलेली प्रेरणा ही अशी आहे की राजा आघाडीवर नसताना सर्वसामान्य रयत 18 वर्ष लढली. जगाच्या इतिहासात हे अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला सापडत नाही. हे इतकं मोठ्या पातळीचं बलिदान आहे आणि त्यामुळे तुम्ही जसं गेल्या वेळेच्या महानाट्य जर तुम्ही पाहिलं असेल तर जो बलिदानाचा प्रसंग आहे हा महानाट्यामध्ये दाखवत होतो, कारण तिथे SNPची बंधनं नसतात. जबाबदारी कायमच वाढलेली आहे आणि छावा सिनेमाचं मी कायम कौतुक याच्यासाठीच केलं की महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या पडद्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास येणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्या आधीचा जो एक संघर्षाचा काळ आहे हा आमच्या संपूर्ण टीमने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला परवानगी मिळेपर्यंत काय काय अग्निदिव्यातून जावं लागलं हे आम्ही पाहिलंय. शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आज मी जेव्हा 250 प्रयोग करणं म्हणतो, हे 250 प्रयोग करताना सुद्धा एक प्रचंड कष्ट होते. पण या योगीची पण पुन्हा महत्वाचा मुद्दा हेच आहे की हे वारंवार सांगत राहिलं पाहिजे. अन्यथा एक सिनेमा येतो, त्या सिनेमाच्या ठिकाणी दुसरा सिनेमा 4-6 महिन्यानंतर येतो आणि मग नंतर पुन्हा तुम्ही पुष्पा 2च्या नंतर पुष्पा 3ला गर्दी केली तर मग नक्की छावाची गर्दी कुठे गेली हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो ना, तो प्रश्न पडू नये यासाठी महानाट्य पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्याच जबाबदारीनं तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या एका प्रामाणिक भावनेतून हा प्रयत्न सुरूच आहे. म्हणजे कोणाविषयी मला कल्पना नाही. नाही, कोणाविषयी तुम्ही बोलताय? मी कोणाविषयी बोलणं अपेक्षित आहे? बघा, इतिहासाचं एवढं अगाध ज्ञान असणाऱ्या थोर व्यक्तींविषयी माझ्यासारख्या पामरानं बोलू नये. मला एवढंच असं वाटतं की इतिहास सांगत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हा सांगत राहिला पाहिजे. शरीराचं जसं असतं तसं बुद्धीचं असतं की आपण जंक फूड पण खातो आणि सकस अन्न पण खातो. जंक फूड शक्यतो शरीर लावून घेत नाही, सकस अन्न ते लावून घेतं. महाराष्ट्राच्या जडणघडणीवर माझा अजूनही विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये जे उदात्त आहे, जे योग्य आहे, हे समाज कायम स्वीकारत राहील. सांगत राहणं आपलं कर्तव्य. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने इतिहास मांडण्याला काहीच हरकत नाहीये आणि आपण ज्यांचा उल्लेख केला, मला वाटतं की एवढं अगाध ज्ञान असल्यानंतर माझ्यासारख्या लहान माणसाला त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. तर तेच सांगितलं मी, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. हे कितपत योग्य आहे याचाच अर्थ तुम्हाला अप्रत्यक्षपणे म्हणायचं हे योग्य नाही. बरोबर ना? बरोबर ना? सन्माननीय न्यायालयाचा आदर राखून सोशल मीडियावर जे काही मीम्स येतात, यातल्या फक्त एका मीमचा मी उल्लेख केला की मग अशा पद्धतीनं जर निवृत्तीच घोषित केली सक्तीची, तर त्यामध्ये वेतनाचा खर्चच राहणार नाही असेही मीम करणारे लोक आहेत ना. ही तुमची भावना आहे. त्यामुळं ही सर्वसामान्य जनतेला न्यायाची अपेक्षा आहे आणि ह्या न्यायाच्या अपेक्षेला तडा जाऊ देऊ नये हे मला वाटतं प्रत्येकाची जबाबदारी आहे. मीडियाने मागच्या वेळी देखील खूप